26 तारखेला दोनही राष्ट्रवादीच्या युतीची अधिकृत घोषणा करा, असं खरं तर स्वतः अजित पवार युतीची घोषणा करणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली। अजित पवार यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांनी असं आवाहन देखील केलंय। उद्या मुंबईत अजित पवार आढावा बैठक देखील घेणार आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी, येत्या 26 तारखेला दोनही राष्ट्रवादीच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे। अजित पवार युतीची घोषणा करणार असल्याची माहिती आहे। अजित पवार यांनी स्वतः या संदर्भात माहिती दिली आहे। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील अजित पवारांनी केले। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। अमोल, काय सविस्तर अपडेट? 26 तारखेला राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येण्याची अधिकृत घोषणा केली जाईल असं अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू झालेली आहे की नेमकं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कधी येणार आणि त्याबाबतची चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना हा एक छोटासा संदेश दिलेला आहे। दुसरीकडे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं सुद्धा कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। तुमच्या मनासारखं जे व्हायचं आहे ते करू आणि 26 तारखेपर्यंत वाट पहा आणि त्यानंतर आपण अधिकृतपणे घोषणा करू, तोपर्यंत कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे आता नेमकं 26 तारखेला कशा पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात, कुठे कुठे एकत्र येतात आणि कशा पद्धतीची घोषणा केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण अजित पवारांनी एक महत्त्वाची माहिती या दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भातली आता दिलेली आहे। निश्चित धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।